नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मिशो रिसेलिंग कसं करायचं किंवा मग डिटेल्स वगैरे कशा भरायच्या, काय करायचं हे सगळं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. अजूनही कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. त्यावरती तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. रिसेलिंग कशी स्टार्ट करायची, ॲप कसं ओपन करायचं, अकाउंटवरती डिटेल्स वगैरे कशा फिलअप करायच्या हे सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या मागच्या व्हिडिओमध्ये शेवटी सांगितलं होतं की ऑर्डर्स वगैरे कशा घ्यायच्या, मार्केटिंग कसं करायचं, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला बोलली होती. तर आज मी ते तुम्हाला तेच सांगते की बघा, जेव्हा आपण रिसेलिंग सुरू करतो तेव्हा आता आपल्याला मार्केटिंग कशी करायची किंवा ऑर्डर्स वगैरे कशा घ्यायच्या हे तुम्हाला मी सांगते. बघा, आता व्हॉट्सअप वगैरे सगळ्यांचं असतं. कॅटेगरी एक निवडा. आता मी तुम्हाला सांगते कॅटेगरी कुठली निवडायची. बघा, जास्त करून लोक वर्षभर म्हणजे शॉपिंग जी करत असतात ती असते, ड्रेस असो, साड्या असो किंवा जेंट्सचे असो, लेडीजचे, किड्सचे असो, असे कपड्यांचे जास्त शॉपिंग केली जाते सगळ्यात जास्त. तर ती कॅटेगरी तुम्ही निवडू शकता. तर त्यानंतर दुसरी म्हणजे तुम्ही ज्वेलरी करू शकता. ज्वेलरीसुद्धा बेस्ट ऑप्शन आहे, कारण लेडीजला ज्वेलरी पण भरपूर आवडतात आणि वेगवेगळी ज्वेलरी जर तुम्ही स्टेटसला वगैरे शेअर केली, कॅटलॉग शेअर केले तर तुम्हाला म्हणजे त्याचा फायदा होऊ शकतो, ऑर्डर्स मिळू शकतात. त्यानंतर तिसरे येतं ते आपलं किचन रिलेटेड. किचन रिलेटेड सुद्धा कॅटेगरी ही चांगली आहे, बेस्ट आहे, कारण किचन बायकांचा हे एक प्रेमाचा, जिव्हाळ्याचा विषय असतो आणि किचनमध्ये हव्या नको असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या बायका घेतच असतात. ऑनलाईन असो, ऑफलाईन असो, म्हणजे दुकानांमध्ये किंवा ऑनलाईन. कसं आहे की आता भरपूर बाहेर जाण्यापेक्षा आपल्याला व्हॉट्सअपवरती दिसतंय, शेअर कॅटलॉग वगैरे दिसत आहेत, नवीन नवीन रोज काही ना काही बघायला मिळत आहे. तर चला आपण इथूनच ऑर्डर करूया. बऱ्याच बायका असा विचार करत असतात किंवा काही काही जॉब करणाऱ्या असतात, त्यांना टाईम नाही मिळत दुकानामध्ये वगैरे जायला. तर त्या पण काय करतात की म्हणजे मैत्रिणी वगैरे कोणी असं रिसेलिंग करत असेल तर त्यांच्या थ्रू पण त्या ऑर्डर घेत असतात, म्हणजे ऑर्डर करत असतात. किचनच्या असो किंवा मग ड्रेस असो की कुठलीही वस्तू असो, असं मी तुम्हाला सांगते. आता बघा, मी तुम्हाला एक सांगते की 100% गॅरंटी मी हे देत नाही आहे, कारण यूट्यूबच्या नियमाच्या बाहेर आहे. 100% असं यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये नाही. त्यामुळे 100% गॅरंटी मी देत नाही आहे. मी तुम्हाला इतकं सांगेल की तुम्हाला रिसेलिंगचा भरपूर असा फायदा होणार आहे. तर बघा, आता तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, त्यावरती तुम्ही कॅटलॉग शेअर करायचे. तुमचं जर अकाउंट फेसबुकचं प्रायव्हेट असेल ते पब्लिक करा, इंस्टाग्रामचं प्रायव्हेट असेल ते पब्लिक करा. पब्लिक केल्याने काय होईल की बऱ्याच ऑडियन्सपर्यंत आपलं जे काही आपण कॅटलॉग्स वगैरे शेअर करतो, जे काही आपण स्टेटस वगैरे स्टोरीज ठेवतो, ते ऑडियन्सपर्यंत पोचतात. सो त्यामुळे व्हॉट्सअप, फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती जेव्हा तुम्ही कॅटलॉग शेअर कराल ना, तर त्याने काय होणार आहे की तुम्हाला ऑर्डर्स मिळायला जास्त चान्सेस असणार आहेत. तर आता तुम्ही ना तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठली एक कॅटेगरी निवडा, म्हणजे समोरचे जे कस्टमर असतात, जे कोणी आपले कॅटलॉग बघतात व्हॉट्सअपवरती वगैरे, तर त्यांना कन्फ्यूज होणार नाही की एक्झॅक्टली मी म्हणजे काय विकते किंवा काय सेलिंग करते, कसलं रिसेलिंग करते हे. तर त्यासाठी सांगते की एकच तुम्ही कॅटलॉग ची कॅटेगरी निवडा. तर काय होईल की एक कॅटेगरी जर तुम्ही निवडली तर त्याने तुम्हाला म्हणजे जे कॅटलॉग असतात ते शेअर करायलाही सोपं जाईल. त्यानंतर तुमचे जे प्राईस वगैरे आहेत, प्राईस वगैरे तुम्ही बरोबर लावू शकाल आणि मार्जिन जे काही आहे ते तुम्ही व्यवस्थित असं तुम्ही तुमचं मिळवू शकाल. त्यासाठी कॅटेगरी ही मेन आहेत. तुम्ही सगळं काही एक म्हणजे कपड्यांचंही टाकताय, किचनचंही टाकताय, होम डेकोरही टाकताय किंवा किड्सचंही टाकताय, असं करू नका. एक कॅटेगरी निवडायची आणि त्यावरतीच तुम्ही सेलिंग करायला सुरुवात करायचं, रिसेलिंग करायला सुरुवात करायचं. आता बघा, भरपूर जणांना मिशोवरती ना विश्वास नसतो बरं का.
बरं. की काही बोलतात की ना आम्हाला म्हणजे रिटर्न प्रोडक्ट केलं पण त्याचं पैसे आम्हाला रिफंड वगैरे मिळाले नाही. तुम्हाला मी सांगते की जेव्हा तुम्ही रिसेलिंग करतात ना कुठल्या ॲपवरती किंवा ॲपच नाही कुठं कधीही, तर त्यावरती तुम्ही ना म्हणजे एकदम जेन्युइन राहायचं आहे. अजिबातही खोटेपणा त्यामध्ये करायचं नाही आहे किंवा काही. तुम्ही जेन्युइन राहायचं आहे आणि जेन्युइनच लोकांपर्यंत तुमचे प्रोडक्ट्स वगैरे शेअर करायचे आणि पाठवायचे आहेत. जी काही हमी असेल ती तुम्ही घ्यायला तयार आहात. म्हणजे रिफंड वगैरे जे असतात वेळोवेळी मिशो रिफंड वेळोवेळी देतच असतो. म्हणजे जर कोणी प्रोडक्ट रिटर्न केलं तर अशी वेळ येऊ देऊ नका. चांगले कॅटलॉग शेअर करा आणि चांगल्या पद्धतीने रिसेलिंग म्हणजे तुमचाही जेणेकरून फायदा होईल आणि कंपनीचाही होईल, दोघांचाही होईल. अशा पद्धतीने तुम्ही त्यावरती काम करा. रिफंड वगैरे जर कोणी रिटर्न केलं तर रिफंड वेळोवेळी रिटर्न करा. मिशो हे आपल्या अकाउंटवरती रिफंड पाठवत असतं वेळेच्या वेळी आणि ते आपण कस्टमरला सेंड करायचं. ते आपल्या जवळ अजिबातही ठेवायचं नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने. आणि आता मार्केटिंग कसं करायचं बघा. मार्केटिंग करायला सोपं आहे. तुम्ही आता तुमचं भरपूर असं अकाउंट असतं ते इन्स्टावरती तुम्ही पोस्ट रील्स वगैरे बनवून टाकू शकतात किंवा मग आपलं फेसबुक आहेत कॅटलॉग्स वगैरे ते शेअर करायचे, त्याचे व्हिडिओ बनवायचे किंवा तुम्ही आता जशी मी बसली आहे बोलती आहे तशा पद्धतीने तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे यूट्यूबवरती आपल्या इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती रील्स शॉर्ट्स व्हिडिओ असे बनवूनही तुम्ही तुमचे म्हणजे रिसेलिंगची मार्केटिंग करू शकता अशा पद्धतीने. तर भरपूर लोक असे असतात की फक्त कॅटलॉग बघत असतात हां आणि प्राइस वगैरे विचारत असतात. ठीक आहे. त्यांना घेण्यात इंटरेस्ट नसतो. आता मी हे खरं सांगते जे माझ्याबरोबर झालेले आहेत ना मी तेच तुम्हाला सांगते. फक्त कॅटलॉग्स बघत असतात. नवीन नवीन काय आले, काय चाललंय मार्केटमध्ये, काय नवीन आहे, काय नाही आहे, कोणत्या प्रोडक्टची कोणती प्राईस आहे, काय प्राईस आहे हे ते सांगत असतात. आता कसं आहे प्राईस हे प्रत्येक कस्टमर विचारत असतात. तुम्ही कस्टमरला प्राईस सांगायची आहे बघा. आणि काही कस्टमर असे असतात कम्पेअर करणारे. माझ्या बाबतीतही तेच झालेलं आहे. कम्पेअर करणारे असतात प्राईस. ठीक आहे. तिकडे इतकी प्राईस आहे तुम्ही इतकी लावतात. त्यांना मी तुम्हाला इतकंच सांगेल की जेव्हा तुम्हाला कोणी असं बोलेल ना तेव्हा फक्त त्यांना एकच सांगायचं की यामध्ये ठीक आहे तुम्ही बघा ती प्राईस बघा आणि त्या प्राईसमध्ये मी किती ॲड केले ना हे बघा. हे बघा आपलं मार्जिन काही जास्त नसतं. ठीक आहे. मार्जिन वगैरे ना पणही जरा लिमिटमध्ये ठेवायचं म्हणजे समोरचं कस्टमर जे आहे ते घेण्यासाठी रेडी होईल किंवा त्यांना तुमच्याकडून आवडेल. रिपीट कस्टमर जे असतात ना पहिल्यांदा जर तुम्ही तुमचं प्रोडक्ट जर चांगलं पाठवलं कस्टमरपर्यंत तर ते रिपीटही कस्टमर तुमचे होतात. ते पुन्हा तुमच्याकडे ऑर्डर घेण्यासाठी रेडी असतात. माझे असे भरपूर रिपीट कस्टमर्स आहेत जे माझ्याकडून आतापर्यंत अजूनपर्यंत काही नवीन नवीन काही आल्यावर ते घेत असतात. ते आता प्राईसचा बिलकुलही विचार करत नाही. पण प्राईस तुम्ही हाय लेवलची ठेवू नका. कस्टमरलाही परवडेल तुम्हालाही म्हणजे त्यात थोडं फारसं मार्जिन निघेल अशा पद्धतीने तुम्ही प्राईस लावायची आहे. जास्त मार्जिन जास्त प्राईस लावायची नाही. म्हणजे कस्टमरलाही खूप असं काही म्हणजे खूप महाग आहे असंही वाटणार नाही आणि घ्यावंसं वाटणार नाही असं काही करू नका. तुम्ही तुमच्या लिमिटमध्ये प्राईस लावा आणि ती कस्टमरपर्यंत पोहोचवा. हे बघा जे कोणाला म्हणजे प्रोडक्ट जर कोणाला आवडले ना तर ते घेतातच असं मला तरी वाटतं. असं माझे म्हणजे अनुभव आहे त्या अनुभवावरती मी तुम्हाला सांगते. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा रिसेलिंग करता तेव्हा तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे. जास्तीत जास्त कस्टमरपर्यंत कसे आपले प्रोडक्ट चांगले जातील वेळेवर जातील याचा तुम्ही प्रयत्न करायचा जेणेकरून पुढच्या वेळी जेव्हा कस्टमर तुमचे जे कॅटलॉग्स वगैरे बघेल ऑर्डर करण्यासाठी तर तुमच्याकडे पटकन अशी ऑर्डर देईल आणि विश्वास ठेवेल अशा पद्धतीनेच तुम्ही काम करायचं आहे. रिसेलिंग ही अगदी इझी गोष्ट नाही आहे. रिसेलिंग ही खूप म्हणजे मी तर म्हणेन खूप हार्ड आहे. कारण हार्ड का म्हणते मी कारण बघा विश्वास जिंकायचा असतो आणि प्लस त्यातले त्यात आपले स्वतःचं प्रोडक्ट नसतं. आपण फक्त त्यात आपली मार्जिन लावणारे असतो. प्रोडक्ट दुसऱ्यांचं असतं. हे बघा कंपनी बरोबर आपण काम करतोय
प्लस हे बघा, आता COD ऑनलाईन पेमेंट असतात, तर फ्री डिलिव्हरी असतात, त्याला कुठलेही कुरिअर चार्जेस नसतात. त्यामुळे ना कस्टमर फ्री डिलिव्हरी म्हटलं ना पटकन अट्रॅक्ट होतात. पण तुम्ही जर त्यामध्ये तुमचे फ्री डिलिव्हरी असून त्यात जर तुम्ही तुमचे मार्जिन लावलं, तर मग कस्टमरला जरा थोडंसं विचार करतात की कुरिअर चार्जेस पण एवढे आणि मग प्राईस पण एवढी द्यायची आपण. मग त्याकडे मग कुरिअर डिलिव्हरी फ्री आहे मिशोवरती, ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, सॉरी कॅश ऑन डिलिव्हरी. ठीक आहे. तर तुम्ही मग जसं कस्टमर म्हणजे ऑनलाईन पेमेंट करते की कॅश ऑन डिलिव्हरी, त्यानुसार तुम्ही त्यांची ऑर्डर घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही ऑर्डर्स वगैरे घेऊ शकता आणि मार्केटिंग वगैरे करू शकता. रोज कॅटलॉग शेअर करा. कॅटलॉग दिवसातून सकाळी, संध्याकाळी आणि दुपारी अशा पद्धतीने तुम्ही कॅटलॉग शेअर करायचे. 5-6 कॅटलॉग्स जे आहेत, फोटोज जे आहेत, साडीचे म्हणा, कुर्तीचे म्हणा, शर्टचे किंवा कसलेही 5 ते 6 कॅटलॉग शेअर करायचे. त्यापेक्षा जास्त नाही, कारण कस्टमर मग खूप इरिटेट होतात. मग आपल्याला स्किप करतात. व्हॉट्सअपवर जर आपण बघत असाल तर मग स्किप करून टाका. जास्तीत जास्त आपलं म्हणजे कॅटलॉग जर तुम्हाला शेअर करायचे असेल तर ते तुम्ही व्हॉट्सअप आणि इन्स्टावरती शेअर करू शकता. कारण इन्स्टा भरपूर लोक बघत असतात, व्हॉट्सअप बघत असतात आणि मोबाईलवरती कोण नाही राहत 24 तास. प्रत्येकजण कोणालाही कितीही काम असो ते प्रत्येकजण मोबाईल बघतच असतात. त्यामुळे तुमचेही स्टेटस हे बघतीलच. ठीक आहे. फक्त तुम्ही रिसेलिंग हे योग्य पद्धतीने करा, तुम्हालाही योग्य पद्धतीने ऑर्डर्स मिळतील आणि चांगल्या पद्धतीने तुम्हीही छान असं त्या रिसेलिंग थ्रू छान अशी कमाई करू शकता. ठीक आहे. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मिशोने अनेक दरवाजे ओपन केलेले आहेत. तर बघा, आता जे मोठे क्रिएटर्स असतात, मिशो त्यांना ॲफिलिएट मार्केटिंग वगैरे, प्रोडक्ट्स वगैरे पाठवून त्यांना त्यांचं प्रमोशन वगैरे करण्यासाठी देत असतात. ते जे छोटे क्रिएटर्स असतात किंवा कोणी यूट्यूबरच नाही आहेत, तर त्यांच्यासाठी हे रिसेलिंग बेस्ट ऑप्शन आहेत. ते तुम्ही रिसेलिंग हे करू शकता. तुमचं चॅनलही असेल तर आणि तुम्ही रिसेलिंगही करत असाल तर मग तुम्ही यूट्यूबवरतीही तुम्ही तुमचे रिसेलिंगचे व्हिडिओ वगैरे बनवू शकता. फक्त एवढंच आहे की तुमच्याकडे ते प्रोडक्ट नसतात. हो, तुम्ही जर समजा त्यावरतून जर शॉपिंग केलेली असेल तर ते तुम्हाला दाखवू शकता तुम्ही की हे बघा असे प्रोडक्ट आहेत आणि हे मी सेल करते, अशा पद्धतीने तुम्ही ते सांगू शकता. व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, छान कमेंट करा आणि हो, बेल नोटिफिकेशन ऑन ठेवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हो, तुम्हाला अजून काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, त्यावरती मी तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.